विद्यार्थी मित्रांनो, फायनली आज आपलं कॅप 2 चं अलॉटमेंट लागणार आहे. ज्याप्रमाणे आपण कॅप 1 चं अलॉटमेंट चेक केलं होतं. कसं चेक केलं होतं? लॉगिनमध्ये एवढ्या लवकर दिसत नाही. बरोबर. पण ज्यावेळेस तुम्ही वेबसाईटवर जाऊन 3 डॉटवर क्लिक करता, त्याच्यानंतर चेक प्रोव्हिजनल अलॉटमेंट फॉर कॅप 2 असं तुम्हाला लिहून येईल. ओके. तिथं तुमचा EN-ID जो आहे, EN26 आणि पुढचा काय नंबर असेल तो आणि डेट ऑफ बर्थ एंटर केली का तुमची अलॉटमेंट तुम्हाला चेक होते. त्याच पद्धतीने चेक करायचंय. बस ही होती अलॉटमेंट. ही होती अनाउन्समेंट. पण आता मला महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगायच्यात. आज दिवसभर तुम्ही काय करणार आहे तर? वेबसाईटवर येणार, अलॉटमेंट लागली की नाही चेक करणार, पुन्हा मागे जाणार. त्याच्यामुळे तणाव तुमच्या मेंदूवरचा वाढत चालणार आहे. असं करू नका. डायरेक्टली मी तुम्हाला सांगतो संध्याकाळी 7 वाजता या. तोपर्यंत अलॉटमेंट लागत नाही आणि तोपर्यंत मी सुद्धा पर्सनली चेक करणार नाही लागली की नाही. कारण प्रत्येक वेळेस सीईटीचा ते फिक्स पॅटर्न असतो की संध्याकाळी 7च्या नंतरच अलॉटमेंट केली जाते. तुम्ही लास्ट टाइम पाहिलंच असेल. बरोबर आहे. त्याच्यानंतरही तास ते 2 तास वेबसाईट ही लोडवर चालते. मग तिथं पण घाई करायची नाही. कारण या पद्धतीने मानसिक तणाव वाढतो, की लागला असेल, नसेल, असेल, नसेल. निवांत यायचं अलॉटमेंट काही चेंज होत नसते. निवांत यायचं आणि व्यवस्थित चेक करायचं. बरं. आता महत्त्वाची गोष्ट. असा एक विद्यार्थी आहे, ज्याला पहिल्या राउंडला पण एक कॉलेज लागलं होतं, जो सेकंड राउंडमध्ये गेलाय. सेकंड राउंडमध्ये ऑप्शन फॉर्म भरलाय. मग त्याच्यासोबत काय-काय केसेस होऊ शकतात, हे मला डिस्कस करायचंय. हे पहा, ज्यावेळेस आता समजा आपण पकडून चलूया. कॅप 1 ला कॉलेज लागलं होतं. तो कॅप 2 मध्ये गेलाय. ओके. तो काय केलाय? कॅप 2 मध्ये गेलाय. कॅप 1 ला त्याला कॉलेज लागलं होतं आणि कॅप 2 ला जरी त्याला कॉलेज लागलं, मग त्याचं पहिलं जे कॉलेज आहे, तर ते कॅन्सल होणार आणि दुसरं कॉलेज कन्फर्म होणार. एक्झाम्पल जर सांगायचं म्हटलं, तर समजा कॅप 1 ला तुम्हाला AISSMS हे कॉलेज लागलं होतं. बेटरमेंटमध्ये गेलाय. AISSMS च्या वरती तुम्ही PVG असेल किंवा डी.वाय. पाटील अकुर्डी कॉलेज असेल किंवा PCCU असेल हे टाकलेत आणि त्यापैकी तुम्हाला एक लागलं असेल, तर तुमचं AISSMचं सीट ऑटोमॅटिकली कॅन्सल होतं आणि पुढचं सीट तुमचं कन्फर्म होतं. हां, फक्त इथं तुम्हाला ₹1000 भरायची गरज नसते. अगोदरच क्लिअर करतो, अजिबात गरज नसते. फक्त काय करायला लागतं, ज्या पद्धतीने आपण फ्रीज बेटरमेंट ऑप्शन चूज केला होता, त्याच पद्धतीने पुन्हा करावा लागतो. ॲडमिशन घ्यायचं असेल तर फ्रीज, नसेल घ्यायचं तर बेटरमेंट. एवढं क्लिअर झालं? ओके. आता असेही काही विद्यार्थी असतील, की ज्यांना कॅप 1 ला कॉलेज लागलं नव्हतं. कॅप 2 चा फॉर्म व्यवस्थित त्यांनी भरला. त्यांना कॉलेज लागलं. मग त्यांना ₹1000 भरावे लागतील. कारण कॅप 1 ला त्यांनी भरले नाहीत. ओके. भरावे लागतील. ते विद्यार्थी कॅप 3 ला पण जाऊ शकतात किंवा ॲडमिशन पण घेऊ शकतात. आणि त्याच्यानंतर सगळ्यात खतरनाक केस येते, ती म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना कॅप 1 ला पण कॉलेज लागलं नाही आणि आता कॅप 2 ला पण लागणार नाहीये. ओके. असे विद्यार्थी असणार आहेत. असणार आहेत असे विद्यार्थी दरवर्षी असतात. पण घाबरून जायची गरज नाहीये. पुन्हा अजून आपल्याकडे 2 कॅप राउंड आहेत. 2 कॅप राउंड आहेत. फक्त आता एकच करण्याची तुम्हाला गरज आहे. ती म्हणजे आपली पर्सनल काउन्सिलिंग. आपली पर्सनल काउन्सिलिंग. हे बघा 2 राउंड्स तुम्ही वेस्ट केलेत. ओके. कन्सिडर करून चाला. कुणासाठी सांगतो मी? ज्यांना दोन्ही राउंड्समध्ये कॉलेज लागले नाही त्यांसाठी तो 2 राउंड वेस्ट झालेत. पुढचा राउंड आपल्याला वेस्ट करू द्यायचा नाही. मग त्यासाठी त्या अमाउंट खूप छोट्या आहेत. नगण्य अमाउंट येतं. दॅट्स व्हाय इथं तुम्ही इमिडिएटली कॉन्टॅक्ट करा. आपण पूर्ण व्यवस्थित कॅप 3 साठी एनरोल होऊया. पूर्ण लिस्ट वगैरे परफेक्ट बनवूया आणि तुम्हाला कॉलेज हे मिळवूनच देऊया कॅप थ्रू. ओके. ह्या गोष्टी आता तुम्हाला क्लिअर झाल्यात. म्हणजे समजलं ना, की कोणाकोणासोबत कशा-कशा क्रायटेरिया होऊ शकतात. बरं. त्याच्यानंतर आता महत्त्वाची गोष्ट, की आता काय? इथून पुढं काय? अलॉटमेंट होणार आहे आज? होणार आहे. बरं त्याच्यानंतर पुढच्या उद्यापासून काय करायचंय? तर पहा, उद्यापासून काय करायचंय? पहिली गोष्ट बेटरमेंट झाली की नाही चेक करायचंय. ओके. जर नसेल झाली बेटरमेंट, तर मी तुम्हाला सांगतो ॲडमिशन घेतलं तरी चालेल. काही अडचण नाहीये. काही अडचण नाहीये. ॲडमिशन घेतलं तरी चालेल. बेटरमेंट झाली असेल, तर कुठलं कॉलेज मिळलंय हे एकदा क्रॉस चेक करायचंय. त्या कॉलेजमध्ये वाटल्यास तुम्ही ऑफलाईन जाऊन या, भेटून या. 3 दिवस असतात ॲडमिशनला. पहिल्या दिवशी तुम्ही ऑफलाईन जाऊन या. ओके. दुसऱ्या दिवशी ॲडमिशन घ्या. नाहीतर पहिल्या दिवशी ऑफलाईन जाऊन या. नाहीतर दुसऱ्या दिवशी बेटरमेंटसाठी ॲप्लिकेशन टाकून द्या. घाई गडबड करायची नाहीये. आणि त्याच्यानंतर आता पहा ॲडमिशनची वेळ आलीये. आज ना उद्या तुम्हाला ॲडमिशन घ्यायचंय. एक तर कॅप राउंड 2 मध्ये घ्याल तुम्ही, 3 मध्ये घ्याल किंवा 4 मध्ये तर कंपल्सरी घ्यावंच लागणार आहे. मग डॉक्युमेंट्स वगैरे रेडी आहेत की नाही हे एकदा चेक करून घ्या. बरं, ज्या मुलांनी रिसिप्ट्स वगैरे अपलोड केल्या होत्या NCLची आणि व्हॅलिडिटीची रिसिप्ट, तर त्यांचं ओरिजिनल सर्टिफिकेट आलंय की नाही हे एकदा चेक करा. व्यवस्थित सगळ्या गोष्टी चेक करा. तुमचे डॉक्युमेंट सगळे व्यवस्थित जागेवर आहेत की नाहीत. बरं, तुम्ही त्याच्या सॉफ्ट कॉपीज बनवल्यात का? म्हणजे सॉफ्ट कॉपीज म्हणजे फोटो काढून ठेवा व्यवस्थित. आपल्याला ते पुढं नंतरनं कामच येणार येतं. त्याच्यानंतरनं त्याचे प्रिंट आउट्स काढून ठेवा. मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित एकदा करून ठेवायच्यात आणि त्याच्यानंतर अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय? तुमचा फोन जो नंबर सीईटीला लिंक आहे, तो तुम्हाला वारंवार लागणार आहे ओ-टी-पीसाठी. मग तो तुमच्याकडे असणं गरजेचं आहे का? त्याच्यात रिचार्ज नसेल तर रिचार्ज करून ठेवा.
या सर्व गोष्टी आहेत ज्या आपल्याला करायच्यात. बरं, आता ज्या मुलांना आज कॉलेज लागेल त्यांचंही मनापासून अभिनंदन. ज्यांना कॉलेज मिळणार नाही, काळजी करायची नाही. आम्ही तुमच्यासोबत आहोत. फक्त एक गोष्ट करायची आहे, आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहायचंय. माझे जे चॅनल माझ्याशी कनेक्टेड राहायचंय. बाकी पुढची प्रोसेस मी बघून घेतो. ऑल द बेस्ट.